नमस्कार. आज आपण करणार आहेत साऊथ इंडियन स्टाईल लेमन पुलाव किंवा लेमन राईस असंही म्हणलं जातं. झटकीपट 10 मिनटामध्ये तयार होतं आहे. स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा आता उन्हाळा चालू झाला की स्वयंपाकांचा खूप असा कंटाळा येतो आणि किचनमध्ये थांबू पण वाटत नाही. मग 10 मिनटामध्ये चटपटीत असं लेमन राईस तयार करायचा. रेसिपीला सुरुवात करू. ही 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. जुने तांदूळ आहेत हे. बासमती घेतलेले आहेत. बासमतीच घ्यायचे पुलाव करण्यासाठी, म्हणजे खूप अशी छान चव येते. याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं पहिलं. आणि जुना तांदूळ घ्यायचा. जुना घेतला म्हणजे असं मोकळा मोकळा भात होत आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालं की लगेच त्यामध्ये भरपूर असं पाणी वतायचं आणि 20 ते 25 मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत तांदळाला. भिजत ठेवलं म्हणजे असं लांब लांब दाणे चांगले तांदळाचं होते. तर 20 ते 25 मिनटांना चांगले तांदूळ भिजलेले आहेत. ह्यामधलं सगळं आता पाणी काढून घेणार आहे. इथं नाही भिजत घातलं चालतं, मग डायरेक्ट जरी शिजून घेतलं तरी चालत आहे. एक मोठी कढाई ठेवली, त्यामुळे पाणी उकळे आलं की 1 मोठा चमचा मीठ टाकायचं आणि 1 चमच्याभर तेल टाकलेलं आहे आणि तांदूळातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते त्यामध्ये टाकून घेणार आहे. तो उकळत्या पाण्यामध्ये 7 ते 8 मिनटासाठी शिजून घेणार. 7 ते 8 मिनटं भात शिजलेला आहे. हे आता चाळणीवर काढून पूर्ण पाणी काढून घ्यायचं ह्याचं आणि पंख्याखाली थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तीच कढई मी धुवून घेतलेली. त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल टाकायचं. त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची, कच्ची अजिबात ठेवायची नाही. छोटा चमचा जिरे टाकायचं आणि 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली. ह्याला भिजत घालायचं नाही किंवा धुवून घ्यायचं नाही, फक्त कपड्याने पुसून घेऊन टाकायचं. आणि आपण साऊथ इंडियन स्टाईल करायला लागलं की अशा कच्च्या डाळी वापरायच्या, भिजत किंवा धुवून अशा काही घ्यायचे नाही, फक्त पुसून घ्यायचं. तर त्यामध्ये 2 हिरवी मिरची टाकलेली होतं, 10 ते 12 कडीपत्त्याची पानं, 1 इंच अद्रक टाकलेले. हलकी डाळ परतून झाली की त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि 2 मिडियम साईजचे कांदे टाकलेले आहेत. हे कांदा नाही टाकलं तरी चालतं, ऑप्शनल आहे. याला 2 ते 3 मिनटासाठी कांद्याला बी चांगलं परतून घ्यायचं. कांद्याचा कलर चेंज व्हायला लागला की ती मध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकणार आहे. ते भाजलेले शेंगदाणे नाही, ते कच्चे शेंगदाणे येतं. ते शेंगदाणे टाकलं की 3 ते 4 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं. गॅस लो ते मिडियम ठेवलेला आहे आणि शेंगदाणे चांगलं साल तडकेपर्यंत आणि चांगले तळेपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर शेंगदाणे चांगले तळत आले आहेत आणि ही डाळ पण आपली चांगली तळलेली आहे. बारीक गॅसवरती करायचं किंवा लो ते मिडियम गॅसवरती करायचं, मोठा गॅस करायचा नाही आहे. आणि डाळीला जळून पण द्यायचं नाही, शेंगदाणे पण असे करपून द्यायचे नाही. तर शेंगदाणे चांगलं साल तडकाले, शेंगदाणे चांगले आता फ्राय झाले. तर पाहू शकता. तर त्यामध्ये आपण हे भाजी शिजून घेतलं ते टाकून घ्यायचा. एकदम असं मोकळा मोकळा भात झालेला आहे. चाळणीमध्ये काढून सगळं पाणी काढून घेतलं की फॅन खाली ठेवायचं थंड होण्यासाठी. 1 चमच्याभर लाल तिखट टाकलेलं आहे. छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण आपण भात शिजताना पण मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे आता थोडंसंच मीठ वापरायचं. हे चांगलं एकत्र सगळं पुलाव करून घेणार आहे. तर सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं. एवढेच मसाले लागतात, बाकीचे कोणतेही मसाले लागत नाही. बॉर्डर नुसतं एवढे मसाल्यामध्ये झटकीपट चटपटीत असा पुलाव तयार होत आहे. 4 ते 5 मिनटासाठी मिडियम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचा की छान असा कलर आला आणि पुलाव पण तयार झाला आहे. ह्यामध्ये हे 3 लिंबू घेतले, मोठे 3 लिंबू घेतले, त्या रस काढून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकून घ्यायचा लिंबाचा रस आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं की लगेच गॅस बंद करायचं. लिंबाचा रस टाकलं की लय वेळ पुलाव गॅसवरती ठेवायचं नाही आहे, गॅस बंद करून घ्यायचं लगेच. आता प्लेटमध्ये टाकून की छान असा पुलाव तयार झाला आहे. खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि चटपटीत असा पुलाव झटकीपट तयार होत आहे. स्वयंपाकाचा कंटाळा आला की पटकन असा पुलाव तयार करायचा. याला भाजीची किंवा कोशिंबीरची काही गरज लागत नाही. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.